तर अकोल्यामध्ये सूर्य अक्षरशः आग ओकतोय आणि आज विदर्भामधील अकोला, अमरावती आणि वर्धा या 3 जिल्ह्यांसाठी तापमानाचा रेड अलर्ट आहे। अकोल्याचा पारा कालचा अपवाद वगळता सातत्याने 46 अंशांपर्यंत गेला। तर 26 एप्रिलला अकोल्यामध्ये या मोसमामधील सर्वाधिक 46.9 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली। गेल्या आठवडाभरापासून अकोल्याचा पारा 46 अंशांपर्यंत गेलेला आपल्याला बघायला मिळालाय। सोबतच 29 एप्रिल 2019 मध्ये एप्रिल महिन्यामध्ये अकोल्यामध्ये तापमानाचा 47.2 अंश हा रेकॉर्ड अद्यापही कायम आहे। मात्र उद्यापर्यंत हा रेकॉर्ड मोडला जाण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आहे। अकोल्यामधल्या या तापमानाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उमेश अलोने यांनी। आज अकोल्यात तापमानाचा रेड अलर्ट देण्यात आला आणि हा रेड अलर्ट फक्त आजचा नाही तर अकोलेकरांच्या भविष्यासाठी हा रेड अलर्ट आहे असं म्हणावं लागेल। कारण ज्या पद्धतीने अकोल्यातलं तापमान गेल्या काही दिवसांपासून वाढतंय त्यामुळे अक्षरशः अकोला म्हणजे ही एखादी आगीची भट्टी झालंय का असा प्रश्न पडावा असं तापमान वाढतंय। सातत्याने 46 अंशांच्या वर तापमान अकोल्याचं गेलंय आणि कालपासून जी आहे उष्णता असताना कोरडे वारे असल्यामुळे जी तापमानाची तीव्रता ती अतिशय जास्त मोठ्या प्रमाणात दिसते आणि त्याचमुळे रस्त्यावरील गर्दी जी असते ती दिवसा कमी असते। मात्र आपण सध्याच्या अकोल्याच्या जिल्हाधिकारी चौकात आहोत, जिल्हाधिकारी कार्यालय चौकात आहोत। गर्दी काही मोठ्या प्रमाणात दिसते कारण आज सकाळी थोडं एक दिलाशाची गोष्ट अशी होती की थोडंसं ढगाळ वातावरण असल्यामुळे उन्हाची तीव्रता ती कमी होती। मात्र आता हळूहळू उन्हाची तीव्रता वाढताना दिसते आणि आज आणि उद्या असे 2 दिवस जे आहे ते अकोल्यासाठी रेड अलर्ट देण्यात आलेला। त्यामुळे अकोलेकरांनो पुढचे 2 दिवस आपली काळजी घ्या, आपल्या आरोग्याला जपा, काम असेल तरच घराबाहेर निघा असं आवाहन तुम्हाला एबीपी माझा करताय। उमेश अलोने, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।